नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा सिद्धार्थ. मित्रांनो, कोकण ही रूढी परंपरा नटलेली भूमी आहे. तशीच आपण आज वांगणी गावामध्ये येलो. आज वांगणी गावामध्ये गाव असा आणि गावातील लोक हे 3 दिवस 3 रात्र हे गावाच्या वेशीबाहेर राहतात. तर मित्रांनो, ही गावपळण कशी असता आणि लोक गावाबाहेर कसे राहतात ह्या आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. प्रत्येक जण ह्यो काही ना काही जाता. कोण कोण नातेवाईकांकडे पण जातात. त्या निमतान तरी त्यांका फिराक गावता. तर मित्रांनो, आता आपण इलो चिंदर गोसावेवाडीमध्ये, ज्या ठिकाणी देव स्थिरावले
त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. मंदिरा जा समोरचा मठ दिसता ता सिद्ध महापुरुष मठ असा. बाबू आहे ना गाडी. याच ठिकाणी वांगणी गावातील जे देव आहेत ते इकडे स्थिरावले आहेत. 3 वाजता आता 3 दिवस 3 रात्री आमचा मुक्काम इथेच असणार. गाव पुन्हा आता जवळ साधारणतः 3 वाजेपर्यंत पूर्ण गाव रिकामा होणार. मंडळी, गावातील पुरुष मंडळी या ठिकाणी पूर्ण ओपन आभाळाच्या छायेखाली इकडे रात्रीचे झोपणार आहेत. बघा किती छान वातावरण आहे ते. ही जी देवाची आदस्थ किती हो मग? किरा थोडा? लोक गावात त्या वाहनान आपल्या सगळा सामान घेऊन गावाच्या बाहेर पडले आहेत. आपल्या पाळीव जनावरांका पण घेऊन लोक जातात. शेवटच्या दिवशी एकत्र जेवण वगैरे असं काय नाही काय भाजी वाटप वगैरे करून एकत्र शेवटच्या दिवशी बिर्याणी पार्टी रावतालाच माझं पण घेऊन गेलो. कोंबडी ठेवलेले त्याच्यात आणि बाकीचा सामान. चला
आता आपण जातो कालावत ब्रिजच्या खालती. तिकडे बरेचसे लोक झोपडी बांधून रावले आहेत. अगदी जुन्या काळात जसे झोपडी बांधायचे आणि लोक राहायचे तसे रावले आहेत. बघा मंडळी, किती सुंदर प्रकारे झोपडे बांधले आहेत आणि किती सुंदर वातावरण आहे बघा आजूबाजूला. या साईडला नदी आहे आणि त्या साईडला झोपडी बांधलेली आहेत आणि 3 रात्र बिना लाईटचे लोक राहतली आहेत. म्हणजे जशी सुरुवाती जेव्हा पूर्वी जुनी लोक होती बिना लाईटीचे राहायचे आणि नो इंटरनेट, नेट थोड्या प्रमाणात, फक्त कॉलिंग होऊ शकता अशा प्रकारे इकडे राहतात. समोरच नदी. किती छान वातावरण असतात ना. असं आयुष्यभर राहावा, खूप बरा वाटतात. कोपिंची शूटिंग घेऊया. आता आपण प्रत्येक झोपडी बघूया. किती सुंदर बांधलेले आहेत बघा. एकदम नीटनेटके आणि स्वच्छता बघा. किचन्स वगैरे सगळे, बेडरूम जबरदस्त. आता तुम्ही फक्त झोपडे बघत राहा. किचन हा, बेडरूम पण भारी आहे. झोपा हो झोपा. एक किचन रूम, हे बेडरूम.
किती सांगा लाडू खालो चकली खालो खापण खालो किती सांगा आम्ही खातो. तुमचं नाव कसं? अनिल सावंत. अनिल सावंत. हा. काय बनवायचं कुत्र होतं ते किती करू. मित्रांनो, हे सगळे जे असत ना काय काय ती आपली नोकरी सोडून गावा केली आहेत गावपळणीची मजा घेऊ. परंपरा जपण्यासाठी हे लोक मुंबईतून आपल्या गावात येतात आणि खूप छान या 3 दिवसात आणि 3 रात्रीत तुम्ही काय काय एन्जॉय करता? हे कसं काय तुमचा हे असतं दिवसाचा रुटीन कसा असतं तर सांगा. रुटीन सगळं उठायचा, नाश्ता करायचा, सगळे एकत्र करणार, सगळे नाश्ता एकत्र देतात. त्याप्रमाणे आता बाजूने बोलवलं तिच्याकडे करणार, कोणी पुरणपोळी करणार, कोण कांदेपोळी करणार, कोणी अजून काही नाश्ता पोळी घावणे करणार. घावणे करणार. ते केल्यानंतर मग सर्वांना देणार आणि नंतर 10 वाजता थोडे आंघोळीला जाणार घरीच्या ठिकाणी. आणि आता क्रिकेट खेळायला जाणार आम्ही. घराचं पाणी असतं तिथे आंघोळीला जातो. आणि पण आम्ही तिकडे म्हणजे खेळणं करतात. घरी नाही जाणार. 3 दिवस फक्त एन्जॉय कामाचं टेन्शन अजिबात tension. जेवायचं, खावायचं, खेळायचं, फिरायचं. यायचं इकडे. फक्त टेन्शन फक्त लेडीज लोकांना फक्त जेवण बनवायचं ते टेन्शन. पुरुषांना टेन्शन नाही. आता संध्याकाळी मच्छी बघायला वर जाणार, कुर्ल्या वगैरे मिळतात. आणि टाइमपास साठी म्हणून आम्ही संध्याकाळ रात्री पत्ते खेळतो. पत्ते खेळणार. म्हणजे टाइमपास मध्ये पाहिजे ना. आता कसा होता की आताच्या याच्यात जर लाईट नसत तर म्हणजे जीव बल्ब आणलेला मेणबत्ती आणि चार्जिंग पूर्वी काय दिवे असायचे दिवे. काय बल्ब झाले. ग्लोब झाले. मोदींनी नेले. आणि आमची आचरेची गाव पण होता ती कशी तोफेचे इशारा झाल्यानंतर होता ना. तुमची थोडी वेगळी पद्धत आहे. पहिले 3 3:30 वाजता देव बाहेर पडतात पहाटे 3 वाजता आणि त्याच्यानंतर जे गावातले गावकरी असतात ग्रामस्थ असतात ते होतात. मग 4 किती वाजेपर्यंत खाली होतात? आमच्याकडे गावकऱ्यांना सांगितलं असतं 3 वाजेपर्यंत तुम्ही गाव पूर्ण खाली करायचं. हा म्हणजे पण कोण राहायचं ना. ज्या दिवशी देव बाहेर पडतात त्या दिवशी हा. म्हणजे आजचा दिवस पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी देव काहीतरी 3-3:30 ला निघाले शांताईनी न बोलता असे वाहून गेलेत. आणि नंतर त्या लोकांनी कालच्या मेळ्यामध्ये सांगितलं की आम्ही शिमेर पहिला बकरा देतो हा आमच्या गावच्या सीमेवरती, म्हणजे इथल्या दिवसा तिकडे. त्या तिथे मेळ्यात सांगितलं की तुम्ही लोकांनी सर्वांनी गाव उद्या 3 वाजता सोडायचं. हा आणि पोलीस स्टेशन पासून सगळ्यांना आम्ही कळवलेलं असतं की असं असं आम्ही चाललेत गावाकडे. 3 दिवस शाळा बंद, शाळा बंद, ग्रामपंचायत बंद, सगळं दुकानं बंद, स्वामींचा मठ असा तो पण बंद, दुकानं बंद. बंद. छान, खूप छान आपल्या या कोकणात अशा परंपरा असतात की आजपर्यंत ते छानपैकी जपले जातात. आणि बरेचसे आता जर 3-4 माणूस जर सोडले तर सगळे चाकरमानी असतात. हे गावच्याच असतात. हे आमच्या तुमच्यावर जास्त प्रेशर असतं. जेवणाची व्यवस्था कसं वाटतं म्हणजे आता ते कसं असतं आपण काय कायम घरातच राहतो पण हे 3 दिवस 3 रात्री एक जंगलात राहणं आणि काय काय म्हणजे मजा काय करतात? म्हणजे काय म्हणजे पोहे करतो, इडली करणार, घावणे करणार. मग घराकडे असतो तेव्हा कसं आपल्या फॅमिली पुरतं घरापुरतं आता हे सगळी फॅमिली आहे ना आता अशी. सगळे असतात तर साधारण किती डाळ सॉरी हे गाव पळण आहे आठवता कितवी डाळप सरी कितवी? तुझी किती डाळ किती वेळा अशी बाहेर गेली? बापरे, किती वेळा करणार? खाली 7-8 झाले. माझी तर काही उंचीच आहे. किती वर्ष झाली? पहिलं जन्माने 58 मध्ये. हा. मग तुमचे पहिलं जन्म आणि डाळप सॉरी एकाच वर्षात झाले. वा. 5-2 फेब्रुवारी महिन्यात. 5-2-58 म्हणजे फेब्रुवारी महिन्यात. त्याच्या अगोदरपासून चालू आहे. जलमलास तेव्हा पळालास. हा. इथेच आलेलो आम्ही. अच्छा. कोणपाटातून गेलो. होय, व्हिडिओ काढतो. तुमचं नाव कसं? निर्मला तुकाराम खांबल. ते पण खांबलच होत. अमोल. हो हो. किचन तुमचा होया? 3 दिवसाचा संसार. तुमच्याकडे कोण मुंबईवाले येले आहेत की तुम्ही आलेच गावचे सगळे? मुलगा येईल.
मंडळी बघा, हे छोटंसं बाथरूम तात्पुरतं केलेलं. बाहेरचं एकदम निसर्गाचा व्ह्यू बघा किती जबरदस्त हा. काही पोर खेळत होतात. 3 दिवस सुट्टी म्हटल्यावर त्यांका काय आता काय सांगा नको. निसर्ग किती बघा जबरदस्त हा. स्वच्छ हवा, स्वच्छ आणि सुंदर. मंडळी मुंबईतून चलवत आले ना स्पेशल गावपळणी निमित्त. उद्या सांगते का? मी आता प्रत्येकांना डिझाईन वेगळे करून ह्या बांधलेल्या असं घर बांधलेली. वेगवेगळ्या डिझायनर. ह्या नाही काय का आर्किटेक्ट वगैरे काय नाही स्वतःच्या मर्जी. त्याच्यातले लव बघ. तुमचं किचन बघा, प्रत्येकाचे सेपरेट किचन असेल. आपल्या गोळ्यात असं हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम, बाथरूम. पाण्याची व्यवस्था आंघोळीसाठी वगैरे लेडीजसाठी. मुंबई सामान्य माणसाला बेडरूम आहे तरी आनंद घेतो बेडरूमचा आम्ही. बोजा बघा सगळं, 3 दिवसाचं बोजा. हे आलाच करता. हो. बदलले, चेंज केलं पार्टिशन. बघा प्रत्येक झोपड्यात प्रत्येक सिस्टीम वेगळी आहे. जबरदस्त अशी सिस्टीम केलेली आहे. सगळ्यांच्या पाठी बघू शकता प्रत्येकाचं किचन. बाहेरचं व्ह्यू. अशा प्रकारे आपण सगळे झोपडे बघितलं आणि किती नीटनेटके असं ते पण बघितलं. जबरदस्त आहे. आता जेवण इल्लास की आज जेवण? आम्ही जेवणच घेतो. हा, एक टाइम जेवण. कुत्रे वित्रे आहेत ना घराकडे. चला तर मित्रांनो, आपण आता परत जाऊया. देव ज्या ठिकाणी स्थिर रावले आहेत त्या ठिकाणी जरा लोकांची थोडी मुलाखत घेऊया.
मंडळी सकाळचं दव पडता आणि ऊन बिन सकाळचं जाम असतं त्यामुळे यावरती बांधतातच आणि 3 दिवस हा कार्यक्रम असतो रे सतत 3 दिवस 3 रात्र मानकरी हे सगळेजण आहेत अगदी यंग जनरेशन पासून अगदी ओल्ड जनरेशन पर्यंत इकडे सगळे आहेत आचरेची गाव पण होता ना तेव्हा इशारत होऊन गाव फुटलं जातं म्हणजे तोफेची इशारत होता त्याच्यानंतर गाव फुटलं जातं तुमची एक वेगळी खासियत असा जी रात्री पहाटे 3-3:30 वाजता देव पळून बाहेर येतात गावाच्या वेशी बाहेर काय सांगशाल त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल देव घेऊन इथे आणून ठेवलो हा की आम्ही वाजप करणार हा ते एके वेळी देव घेऊन एके वेळी हा चपला जी देवळाच्या काढतो हा. ती चपला उलटी करून ठेवायची या दिशेने यायचं असतं आमचा हा त्या दिशेला घालू गाव आहे हा हा पाठीमागे बघायचा हा. नाही रात्री सगळी मंडळी जमली हा. की ज्या काय सामान आणून जायचे हा. प्रत्येकाक नेमून द्यायचा हा. ह्या तू उचलता तू उचल तुम्ही दरवाजा लावता तुम्ही काय करा सगळी जी कामं अशी केली कोणाकडा कोणी बोलायचं ना हा हय येईपर्यंत मागे बघायचा आणि कोणाकडा बोलायचा असं हय येऊन ढोल वाजणार तेव्हा बोलणार बोलणार हा आणि मग येताना मंदिरात झाप लावता जाताना आणि मग निघत असतो प्रत्येकाक नेमून देतो तू हा. बुवा झाप बांधायचा हा. तू काय घ्यायचा हा. कोणी ढोल घ्यायचे कोणी काय घ्यायचा तर सगळ्यांना नेमून देतो मग गाव फुटायच्या रात्री तुम्ही मंदिरात सगळे असणार हा मंदिरात सगळे टोटल जे जेवढे आणि असेल तेवढे रात्रीची त्या 4च्या मनात देव घेऊन येतो यावर्षी लवकर आलेली जवळजवळ 2:30 वाजता आलेली आणि पूर्वी कसा होय की मशालीच्या उजेडात किंवा उजेड बिजेड काय नाही, बत्ती बित्ती काय नाही. डायरेक्ट अंधार असूनच बॅटरीवर यायचा छान आणि पण जास्त नाही हा देव घेणारा असताना त्याचा
दाखवीत चालवायचे. वाटेत चलत राहावं. हरवलेला आवाज येतात येता नाही त्याच्यासाठी तुम्ही लवकर या. अच्छा आणि नंतर गाव साधारण आता तुम्ही सकाळी आता पहाटे येईल मग त्या दिवशी गाव किती वाजेपर्यंत खाली 2-3 पर्यंत खाली होतं. त्यापर्यंत खाली जातं. आणि एकंदरीत ही परंपरा काय आहे? आपल्या बऱ्याच आता आजूबाजूच्या गावात ह्या होता काय गावपळणी होतं मग आपल्या गावपळणी जे खासियत आहे 3 वर्षांनी होतं 3 वर्षांनी आणि देवपळ संपन चौथा हा अशी आमची परंपरा. हे या गावपळणी तारीख कशी काय ठरवली जाते? देवाच्या हुकमावर अडचणी आपण शोधतो हा. किती दिवस आहेत, काय दिवस मोजून हा देवाला आम्ही कबूल लावतो. हा देव हुकूम दिले की अडचणी शोधून परत मिळव म्हणजे देवळाकडे आम्ही गावात जमवतो हा आणि आम्ही विचार करतो बुवा, असे दिवस आहेत, कधीचे दिवस आम्ही पहिला पार पाडत चालवूया. देव आम्हाला आठवण करून देणार हा हा म्हणजे 3 साली मर्याद म्हणून डाळप सौरी आमची आपली होता. डाळपसारी म्हणून एक 5 दिवसाचा कार्यक्रम हो असतो. बघितलं आपल्या हा. सगळ्या लोकांनी तो कार्य बघत बघितलं. शेवटच्या दिवशी ज्यावेळी मांडावर येणार त्यावेळी हे पूर्ण झालेलं असेल ना तर देव आत्मरूप आठवण करून देणार हा की आमची माझी 3 साली मर्यादा. मग जमलेले जे कोण असतील त्यांनी ते होय किंवा नाही हे देवाला सांगायचे. हा हा आणि ते मग- सांगितल्यानंतर देव आपला निर्णय सांगणार. मग ते पाषाणाचा हुकूम घ्या वगैरे ते नंतरच्या गोष्टी असतात. अच्छा बरोबर. तुमचं आता वय किती आहे साधारण आणि ते अधिक आहे. अंदाज 90 ना 80 काहीतरी. 88. आणि ह्या गावपळणीची खासियत आहे की आता गावात राहतात ते काय देवाबरोबर किंवा वेशी बाहेर असतातच पण चाकरमानी मुंबईतले आपले गावचे ग्रामस्थ असतात ते प्लस त्यांचे मित्रमंडळी हा सगळा अनुभव गावात येतं तर त्यांचा अनुभव कसं काय असतं? एक आनंदाचा उत्सव किंवा रानात जा आपण राहतो खातो जेवतो त्या सगळ्या अनुभवासाठी काही लोक मुंबईत अनुभवासाठी येतात, म्हणजे मजा घेऊसाठी. ते येतातच. हा या देवपळीसाठी किंवा अशी ही देवपाळणी इतर गावात जास्त कुठे नाही. हा. एक आचरा चिंदर सोडलं ना आचरा आचरा चिंध्या चिंदर आणि वाहिनी. वांगणी वांगणी. बाकी इतर कुठेच नाही. पण आचऱ्याची कशी आहे आचऱ्यातून देव जाणार नाही. देव जात ना हो गाव पण हो. म्हणजे गाव जात. गाव जात आता चिंदरची कशी आहे गाव पहिलं जातात हा पण गावात भरल्यानंतर मग देव जातात त्यांचे. हा, बरोबर. पण आमची कशी आहे आम्ही देवासहित सहित गाव जात गाव देवाचं जे म्हणून केलं आमची ही देवाचं देवपळ. पूर्ण गाव आमचं निर्मनुष्य. साधारण ह्या किती वस्ती लोकवस्ती किती आहे काउंटिंग जर झाली तर अंदाज सांगायचा. अंदाज एक 2000 पर्यंत गाव ऍट टाइम खाली होता 1653 लोक म्हणजे ग्रामपंचायत नोंद असतात मग 1653 म्हणजे 1500 लोक ऍटलिस्ट वन टाइम आपले गाव सोडून बाहेर असते. छान. मग आता गाव भरण्याचं हुकूम कसं काय घेतलं जातं? तो हैसर आपण बसणार हा तिसऱ्या दिवशी timing असतं, म्हणजे 10 वाजता. हा हा 10 वाजता आमचं गावकार बसणार आणि गाडी गावकर आणि ते देवा प्रसाद चढवणार म्हणजे कौल. हा तांदळाचे कौल लागतात. गाडी गावकर आमचे विनंती करणार त्याच्यात गाव भरण्याची तुझा हुकूम आता. हा मग तो देवान हुकूम दिल्यानंतर मग उजवी बाजूचं पडलो तर हो हा. डावी बाजू पडलं तर नाही. मग एक दिवस वाटलं नाही मग अडचणी काय हा. विचार नाही म्हणतोस काय तर विचारायचा. नंतर 1 वर्ष तुझा वाढला म्हणूनच तू नाही म्हणतच की हा. होय म्हटलं तर त्या वेळातच निर्णय. आता आम्ही परत तुका पुढे चढवणार उद्या अच्छा. ठरलेल्या टायमात 1 दिवस रात भरतो आणि मिळतो हो हा. छान. त्रास सगळा त्याच्या हुकुमाना तर असं. त्याच्या हुकुमाच्या बाहेर काय नाही. भारी. धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मित्रांनो जर तुमका असेच नवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.